चला आपण सामन्याला सुरुवात करूया. सलामीची जोडी पाहू शकेल जानूसपुर इताडे संघाची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. नाणेफेकी जिंकण्याने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. पहिले फेरीतील सामना सध्या आपण पाहत आहोत. योगेश इलेवन आमणे ब विपक्ष जानूसपुर इताडे एक संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आपण पाहत आहोत. नवनाथ भुईर आणि त्याच्या सोबतीला अक्षय सुरेकर हे दोन सलामीची जोडी सध्या आपण पाहत आहोत. या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिले की 8 संघांचा लॉट्स आपण पाहिला. पहिले 2 फेरीतील सामने आपण चांगल्या प्रमाणे इथे एन्जॉयमेंट केले. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मॉर्निंग सेशनमध्ये टीम सावरदे किरोली संघाला मात्र पराभूत केला जे हनुमान चौदरवाडा संघानं. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिले की दनेश शिलंकुक्षी संघाला पराभूत केला आई गावदेवी नानकर संघाने. आणि हा तिसरा सामना तुमच्या वेटीस पहिल्या फेरीतील हा सामनाही प्रत्येकी 5 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्या. पहिली 2 षटकं पारुपलेचे असतील. नुकतीच आपण आमने प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली आणि तदनंतर त्या लीगनंतर पहिली स्पर्धा आता मात्र योगेश इलेवन आमने ब संघ खेळत असताना मंथन जोशीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू दूरवरून करण्याचा प्रयत्न, चांगली लेंथ तिथे मात्र आपण पाहिली. आणि आय थिंक आमने प्रीमियर लीग सानवी इलेवन आमने संघाने जिंकली. सुरेंजी दलवी अर्थात त्याची सुकन्याच्या नावानं तो संघाची बांधणी केली होती. हो जबरदस्त फटका, ती जबरदस्त आहे टायमिंग आणि चेंडू लॉंग ऑफच्या पलीकडे. हो पहा चिमुकल्याने झेल पकडलाय परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला सिक्सर टीम जानूसपुर इताडे संघासाठी. यानंतर सामना पहा जे 2 संघ विजय झाले त्या विनर वर्सेस विनर सामना असेल. आई गावदेवी नानकर विपक्ष जय हनुमान चौदरबाडा. दोन्ही टीमला विनंती करतो की आपण रेडी राहा कारण मॅच आपल्याला स्टॉप करायची नाही. फुल्लर लेंथ ऑन साईडला चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न, शतरष्ट वाईडिश लॉंग ऑनचा वेगानेच मात्र सागर पोहोचलाय. तोपर्यंत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण गेली. हेलिकॉप्टर लँडिंग होतोय आणि सूरजने निस्केचा श्वास मात्र इथे सोडलाय कारण त्याच्या मनात सुद्धा हृदयाची ठोके त्याचे वाढले होते कारण पायलट आपण पाहिल्या तर भागेश म्हात्रे होते. फुलटॉस फटका हवेत, राकेश चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि आपल्या स्टाईलला तो झेल त्याने मात्र तिथे पकडलाय. चांगली कॅचिंग आणि पहिला धक्का लागत असताना टीम जानूसपुर इताडे संघाला फलंदाज बाद अक्षय सुरेकर. चला जो काही पेंडिंग आहे तो मात्र निर्णय येईलच परंतु इथे विकेटचं पतन झालेलं आहे. अक्षय मात्र पाहू शकेल या ठिकाणी स्वस्तात बाद झाला. एकही धाबेचं त्याने योगदान दिले नाही. पहिल्या चेंडूवरती आक्रमणाला त्याने सुरुवात केली, पटक्या हवेत खेळला आणि जलबादच्या स्वरूपात तो बादवून माघारी निघाला आणि नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती येता ऋतिक आलाय बॅटिंग करण्यासाठी. मंथन जोशी चांगल्या प्रमाणात खेळ साकारतोय. चालू हंगामाचा आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी तो साकारतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा आपण स्पेल पाहत असतो. इथे चेंडू खाली राहिला, फलंदाज पूर्णपणे बीट झालाय. सबमरीन डिलिव्हरी पटल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला आणि चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. अगदी साफसुथरा भाल, अगदी सूर्यदेवता मात्र या स्पर्धेमध्ये प्रसन्न. फुलटॉस आहे, टर्न केला, अगदी मिडवे केला, वेगाने चेंडू चाललाय. पुन्हा सागर मात्र चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि चांगली फिल्डिंग त्याच्याकडे मात्र पाहायला मिळाली. या चालू सुद्धा विचार केला तर ओमसाई आपली लोणार क्रिकेट असोच्या अंतर्गत जानूसपुर इताडे संघटना स्पर्धेमध्ये योगेश इलेवन आमने ब संघाची चांगली आपण कामगिरी पाहिली. आय थिंक टॉप 3 मध्ये या संघाने प्रवेश केला होता आणि ही स्पर्धा सुद्धा मात्र या ठिकाणी
त्यांच्यासाठी फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलं तर चांगल्या प्रमाणे या ठिकाणी स्पेलची समाप्ती केली. मंथन जोशीने सिक्सर धरून त्याच्या मात्र अगेन्स्ट एक पाहिला, परंतु इकॉनॉमिकल स्पेलला फक्त 9 धावा खर्च केला. एक विकेट्स मात्र आपल्या संघासाठी प्राप्त करून दिली. चला यानंतर विनंती करतो जी हनुमान चौधरपाडा विपक्ष आई गावदेवी नानकर, आपण सज्ज राहायचं आहे. पहिल्या सामन्यातील विनर आणि दुसऱ्या सामन्यातील विनर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दुसरं षटक शुभम जोशीच्या हातामध्ये चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटक मंथन जोशीने हाताला आणि हा शुभम जोशी आहे. आणि या पॉवर प्लेमध्ये पाहू शकला दुसऱ्या ओव्हरमध्ये किती धाबा जोडण्याचा प्रयत्न करतील जानूस परिताडे संघाचे फलंदाज व खोदून काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चांगला क्षेत्ररक्षण, सिंगल धाब्याचा प्रयत्न ऋतिकने जरूर केला, परंतु नवनाथनं मात्र त्या ठिकाणी नाकारलं. कारण कुठेतरी या धाब्यामध्ये रिक्स होती आणि कदाचित नवनाथला डेंजर एंडकडे यावं लागलं असतं. त्याच्यामुळे मात्र त्यांनी स्वतःला मात्र कंट्रोल सावरलं आणि मात्र पहिल्या चेंडू पाहू शकेल डॉटनं मात्र शुभमनं सुरुवात केली आपल्या षटकाला. पुन्हा चेंडू इल्पिलला बीट केलाय. 2-2 क्षेत्रशः चेंडू पाठलाग करतायत. लॉंग ऑफचा फिल्डर सुद्धा चेंडूपर्यंत पोहोचलाय, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू उचलून फेक करतील देवेन. तोपर्यंत 2 धाबा या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. सिंगल डबल धाबा तुम्हाला जरूर इथे शोधावं लागतील, कारण क्रिकेटची ही लाईफ लाईन आहे. मोठे फटके जर तुमच्याकडून येत नसतील तर तुम्हाला अशा प्रमाणे धाबा घेत असताना मात्र तुम्हाला जो फलक आहे तो मात्र या ठिकाणी हालता ठेवावा लागेल. आणि तो प्रयत्न नवनाथ भोईर करतोय आपल्या टीमसाठी. सर्वात अनुभवी खेळाडू आहे. टीमचा विचार केला आपण तर अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि ॲज अ सलामीवीर म्हणून मात्र चांगला खेळ तो साकार असतो. इथे फटक्यात चांगला पाहिला म्हणजे स्लाइस केला आणि चेंडू चालला कव्हर बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. शांत स्वभावाची ही व्यक्तिमत्व आणि सर्वांना मात्र पाहू शकेल एकत्र करणारी ही व्यक्तिमत्व आणि नेहमीच कुठल्याही चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा गर्व नाहीये अशी सर्वांचे लाडके लक्षा बैलाचे आणि चिमण्या बैलाचे मालक श्यामशेठ दळवी साहेबांचे ते शुभागमन. आणि ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल आई एकवेरे आईच पालखी ती पाहू शकाल आमनेपाडा गावातून निघाली. सर्वांना शुभ यात्रा.
आपल्या विभागातील ही एक अभिमानाची आणि स्वाभिमानाची सध्या पालखी आपण पाहत आहोत ऑन स्क्रीनवरती. संस्थापक अध्यक्ष MD अर्थात मदनजी जाधव यांच्या आर्थिक प्रयत्नानं ही पालखी नेहमीच निघत असते आणि काल रात्री सुद्धा मात्र एक चांगला आपण कार्यक्रम आमनेपाडा गावामध्ये पाहायला आपल्याला. सुप्रसिद्ध सिंगर अजयजी गायकवाड यांच्या ऑर्केस्ट्रा मात्र आपण पाहिलं त्या ठिकाणी. आणि श्यामचंद दलवी साहेबांच्या सोबतीला त्यांचे सहकारी मित्र प्रभाकरजी पाटील, अरुणजी केने आणि गणेशजी दलवी यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 2 षटकाचा खेळ संपन्न. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 22. एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकामध्ये 9 आल्या होत्या आणि शुभमनं खर्च केला दुसऱ्या षटकाच्या पॉवर प्लेमध्ये 13. 11च्या धावगतीने पौष्टिकल धावा इथे आतापर्यंत जोडलेल्या आहेत जानुस पडिता आणि संघानं 22. आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि मित्रांनो पाहायला विसरू नका येणाऱ्या काही काळानंतर काही दिवसानंतर कमिंग सून लक्षा बैल चषक 2026 या विभागातील आणि भिवंडी तालुक्यातील बिग शो अर्थात पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 2 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 1 लाख रुपये व चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक असेल 50,000 रुपये व चषक. स्पर्धेच्या माध्यमातून मालिकावीर म्हणून आपण त्या स्पर्धेमध्ये बाईक देणार आहोत. आणि तदनंतर पहा उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजाला सुद्धा मात्र आपण आकर्षक बाईक देणार आहोत. क्या बात आहे. आणि स्पर्धेमध्ये प्रवेश फी असेल 25,000 आणि संपूर्ण संघाला संपूर्ण किट त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देणार आहोत. ना भूतो ना भविष्य अशी स्पर्धा याच क्रीडानगरीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. श्यामचंद दलवी साहेबांच्या माध्यमातून साकारली जाणारी अर्थात लक्षा बैल चषक 2026 कमिंग सून. ठाणे जिल्ह्यातील प्रथमतच एवढी मोठी स्पर्धा. फलंदाज बाद एष्ट्या उद्ध्वस्त केल्या म्हणजे जी सलामीला जोडी आली होती ती मात्र जोडी माघारी परतली. सुरुवातीला अक्षय बाद झाला शून्यावरती. त्याच्यानंतर नवनाथला पाहिलं. नवनाथ चांगला खेळ साकारण्याचा प्रयत्न केला होता परंतु तोही 14 धावसंख्येवरती मात्र माघारी परतला. आणि नवीन फलंदाज जितू भोईर आलाय 4थ्या क्रमांकावरती. ओ आलेला मागची करा 100 कॅच कॉट बिहाइंड बिग विकेट्स. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी मंथन जोशीची आपण पाहतोय. जितू जसा आला तसा माघारी चाललाय शून्यावरती बाद होऊन. मोठा धक्का लागला टीम जानू स्पोर्ट इताडे संघाला. ज्या लक्षा बैलानं देवरुंग गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, ज्या लक्षा बैलानं श्यामचंद दलवी साहेबांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, त्या नंदी बैलाचं मात्र या ठिकाणी गुणगान संगीत आणि सध्या ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. श्यामचंद दलवी यांना तुम्ही पाहू शकाल. त्याची सोबतीला त्यांचे सहकारी प्रभाकरजी पाटील, अरुणजी केणे आणि गणेशजी दलवी सध्या त्यांच्या सोबतीला आहेत. त्या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. त्याचं करूया आपण जय झोटिंग देवरुंग संघाच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि जो झोटिंग देव श्यामचंद दलवी साहेबांना नवसाला पावलेला आहे आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मंतर पुन्हा एकदा हो बॅटची पुन्हा कडा लागली परंतु तटमॅनला चलो स्टॉप केला. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली. ओ हृतिकची विकेट धोक्यात होती. जर डायरेक्ट एस्ट्यावरती निशाणा साध्य झाला असता तर मात्र काहीतरी चित्र मात्र आपल्याला वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. परंतु दोघेही फलंदाज सुखरूप आहेत. नवीन फलंदाज हर्षद वेलेकर आलेला आहे. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या वतीनं 23 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. धाबाचा वेग मात्र इथून कुठेतरी वाढवावा लागेल. व फुलटाचा आहे कनेक्शन चांगला आहे परंतु गॅप शोधता आलं नाहीये. तर वाडी शिमडी विकेटला मात्र फिल्डर तैनात पाहायला मिळत आहेत. आज ज्याप्रमाणे गोलंदाजी मंथनने केलेली आहे परफेक्टली कार्यक्रम म्हणू शकतो. कारण ज्याप्रमाणे फिल्डर त्यांनी सजवलेल्या त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजाची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 5 फिल्डर अगदी सीमेरेषेवरती आहेत आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी. हे बाउंड्री रक्षक आपण म्हणू शकतो. डीप कव्हर पॉईंटला एक फिल्डर आहे. लॉंग ऑफ तुम्ही डीपमध्ये पाहू शकाल. लॉंग ऑनकडे एक फिल्डर आहे. मिड विकेटला एक फिल्डर तैनात केला आणि स्क्वेअर लेग डीपमध्ये पाहायला मिळतोय.
आणि इथे चेंडू आला निर्धाव. जशी एखादा सैनिक आपल्या बॉर्डरवरती आपल्या देशाची सुरक्षा करतायत त्याप्रमाणे हे सर्व खेळाडू हे क्षेत्ररक्षक आपल्या संघाची रक्षा करत असताना चांगल्या प्रमाणे चेंडूच्या हाताने आपण पाहतोय. पॉवर प्लेमध्ये सुद्धा मात्र चांगली सुरुवात मंथन जोशीने केली होती. फक्त 9 धावा खर्च केले होते आणि या दुसऱ्या स्पेलचा विचार केला तर 2 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या. म्हणजे आतापर्यंत 3 विकेट्स जे आता पाहतोय तिन्ही विकेट त्याच्या खात्यामध्ये आलेले आहेत. चेंडू खाली राहिलाय, लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे आणि चेंडू सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव या ठिकाणी जोडली जाईल. चला यानंतर इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे. आई गावदेवी स्पोर्ट नानकर विपक्ष जे हनुमान चौदरपाडा. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण सज्ज राहा. मंथन पुन्हा एकदा, हो पुन्हा एक चांगला चेंडू. विकेट्स नेहमीच आपण पाहतो की रंग बदलताना पाहिलेले आहे. कधी चेंडू उचली मिळते तर कधी चेंडू खाली राहतो आणि त्या अनुषंगाने हर्षलला मात्र तिथे मंथननं पूर्णपणे बीट केलाय. आणि हा चेंडू पहा, मंथनच्या स्पेलमधील शेवटचा चेंडू अचानक चेंडूला टेक ऑफ केलाय. ओहो, आणि विकेटच्या पाठीमागे पहा भावेशने सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात तो चेंडू कलेक्ट केलाय आणि 3 षटकाचा खेळ सुद्धा मात्र इथे संपन्न झाला. फक्त आणि फक्त या षटकामध्ये मंथननं धावा खर्च केल्या 3, म्हणजे 2 षटकांच्या स्पेलमध्ये त्याने फक्त 12 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स त्याच्या नावावरती आपण पाहिले. जबरदस्त गोलंदाजी. चला मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय की या नाणेफेकीसाठी जे हनुमान चौदरपाडा विपक्ष आई गावदेवी नानकर दोन्ही टीमला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. चला चौदरपाडा संघाचे कॅप्टन आहेत विजय तरे. चला लगेच आपण खेळायला सुरुवात करूया. जरूर या स्पर्धेचा आपण विचार केला तर मात्र अनेकांनी मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. सर्वांचा आपण या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करू. जे आपण ट्रॉफीज पाहत आहोत पहिल्या क्रमांकापासून तर 3ऱ्या क्रमांकापर्यंत देरुंगचे प्रसिद्ध उद्योजक सुभाषजी गोडे यांच्याकडून देण्यात आलेले त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. प्रत्येक संघटनेला आपण टॉस विनिंग कॅप्टनला स्थितीपे देत आहोत जो आम्हाला संतोष वामन पाटील यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये जे आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पाहत आहोत जे आम्हाला नरेश साईनाथ घोडे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत त्यांचे सुद्धा विशेष आभार. या स्पर्धेमध्ये जे आपण संपूर्ण सन्मान चिन्ह पाहत आहोत बाळरामजी गणपत घोडे आणि सन्मानित दशरथजी पाटील यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये जे आपण 70-70 कंपनीचे चेंडू जे वापरतोय त्यासाठी आम्हाला विनोदजी केणे आणि राजेश पाटील यांचा मोलाचा सहकार्य लाभलेला आहे त्यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सामनावीरासाठी आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी देत आहोत. देवरुपाडा गावचे समाजसेवक रोहितदाजी आत्माराम घोडे यांच्याकडून आपण ट्रॉफी देणार आहोत त्यांचे विशेष आभार. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजाला आपण ट्रॉफी देत आहोत मयूर पाटील यांच्याकडून त्यांचे विशेष आभार. या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचसाठी एनर्जी ड्रिंक देत आहोत. एक चांगले खेळाडू आहेत नानकरचे अंकित दलवी यांचे विशेष आभार आणि उत्कृष्ट फलंदाजाला आपण या स्पर्धेमध्ये बॅट देणार आहोत थंडर स्पोर्टच्या माध्यमातून स्पॉन्सर बाय मोरेश्वर सुतार. आपले सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार. चौथं षटक आणि चौथ्या षटकाला सुरुवात केली. इथे गोलंदाज सागरनं पहिला चेंडू निर्धाव आला त्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर स्वेअर चेंडू पाहिला. अजून एक चांगला चेंडू. हर्षल आज पूर्णपणे सासफोट होतो. आतापर्यंत पाहू शकाल लागोपाठ 3रा डॉट बॉल तो खेळलाय
आणि येणाऱ्या बाटमध्ये पाहिलं तर दैवत वेलेकरचं येणं बाकी आहे. हो लिडिंग एज चेंडू हवेत, विकेट किपर चेंडू खाली. भावेश उर्फ बाबू चूक करत नाहीये, त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला हर्षद वेलेकरचा खेळ. ज्यावेळी एखादा फलंदाज खेळपट्टीवरती चाचपडतो त्यावेळी मात्र कधी कधी आपल्याला त्याच्या माध्यमातून चुकीचे फटके पाहायला मिळत असतात आणि हा फटका मात्र खेळण्यासाठी भाग पाडलाय गोलंदाज सागरनं. लिडिंग एज पाहिले आणि तदनंतर पाहू शकाल झेलबाच्या स्वरूपात त्याने सॉफ्ट डिसमिसल आपण पाहिलं. हर्षद वेलेकर होत असताना फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून निघाली आणि संघाची धावसंख्या 27 वरती जाऊन आता थांबलेली आहे. आणि ज्या खेळाडूची आपण चर्चा सुरू ठेवली होती दैवत वेलेकरचं येणं बाकी आहे आणि तो खेळाडू आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय क्रमांक 6 या आकड्यावरती खेळण्यासाठी. आणि पहिल्या चेंडूवरती खेचून मारलाय कडक शॉट आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. लेट आला परंतु थेट आला असंच म्हणावं लागेल दैवत वेलेकरला. चाबुक शॉट, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, स्वतः गोलंदाज चेंडू परत पोहोचलाय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि तुम्ही मात्र धावाचा वेग वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त दैवतला मात्र स्ट्रायकिंगला आता मात्र इथून राहावं लागेल, कारण आता मात्र तुमच्याकडे चेंडू फक्त शिल्लक आहेत 6. कारण 4 षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न झाला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही पदयात्री कौशल्य या ठिकाणी आनंद घेत आहेत. जरूर आमनेपाडा गावातून अगदी आई एकविरे कारला या ठिकाणी ही पालखी चाललेली आहे. जरूर सर्व त्या पदयात्र्यांना आपण देऊया या स्पर्धेच्या वतीनं शुभेच्छा की तुमचा प्रवास सुखमय हो. आणि असं वाटतं की ते पदयात्री जे आहे ते इताडे गावातील असावे, कारण त्यांचा संघ सध्या इथे खेळतो इनॅक्शनमध्ये आहे. शेवटचा षटक गोलंदाज भावेश मार्गस्थ होतोय. सामना करेल दैवत वेलेकर. हो पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघालाय. हो बॅटची खेळा कॉट वे आहे. जास्त वेळ दैवत खेळपट्टीवरती टिकू शकला नाहीये, कारण त्याचा मात्र ठिकाणी खिलीवरती भावेशनं मात्र पूर्ण विराम लावलाय. अजून एक मोठा धक्का लागत असताना टीम जानूसपुडी ताडे हे संघाला. उचली घेणारा होता आणि त्यानंतर पाहू शकाल की बॅटची वरची कडा लागली आणि यष्टीरक्षकाने मात्र कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. आणि बॅटर पाहू शकाल रितेश तिसकर आलाय. फलकावरती धावसंख्या 34 आहे, 34. अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किंवा इथून 2 मोठे फटके जर आले तर मात्र चांगला आकडा फलकावरती पाहायला मिळू शकेल, परंतु ते मोठे फटके येणार का. चांगला स्टॅक कव्हरला क्षेत्ररक्षक शुभमच्या माध्यमातून चेंडू स्टेप केलं गेलं. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. चांगल्या रिदमवरती भावेशला आपण पाहतोय आणि असं वाटतं की आता पूर्णपणे फिट तो झालेला आहे, कारण मागील काही स्पर्धा जर पाहिल्या तरी एक्झॅक्टली त्याला थोडीशी इंजरी होती पायाला, कारण काही कारणास्तव जरूर तो मात्र पूर्णपणे फिट नव्हता. परंतु इथे रिदम जर पाहिलं तर चांगल्या प्रमाणे चेंडूला रिलीज करतोय. चांगला फटका स्क्वेअरलेचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेपावले. दुहेरीचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि पाहता पाहता 2 धाबा या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. दुपारचं सत्र आपण पाहत आहोत आणि
पावसाळ्याला प्रेक्षकांची आता मात्र इथून गर्दी वाढत चाललेली आहे, कारण स्पर्धा जशी पुढे जाणार, कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस, निरोप देणारा दिवस आहे आणि त्यामुळे पाहतो की आता प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती वाढत चाललेली आहे. करूया आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. भावेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय आणि चेंडू सरळ चालला बॅकवर स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून एका टप्प्याच्या साह्याने 4 धाबांसाठी चौकार. चला आई गावदेवी स्पोर्ट नानकर या संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. जय हनुमान सोदरपाडा संघ. वॉट मॅच. दोन तगड्या संघांमध्ये ती लढत असेल. नंबर 1 चा संघ आणि नंबर 2 चा संघ, अशी लढत तुम्हाला या मॅच नंतर पाहायला मिळेल. परंतु हा सामना जिंकेल कोण? इथे फटका चांगला आलाय, चौकार आलाय ऋतिकच्या बॅटमधून टीम जानूसपडी इताडे ए संघासाठी. हो हो, समोर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पावसाळ्याला थोडासा स्विंग होणारा चेंडू पाहिला आणि तदनंतर इष्टांच्या पाठीमागे थोडीशी मिस्टेक पाहिली. बायच्या स्वरूपात ही सिंगल धाव. प्रत्येक धाव ही फार महत्त्वपूर्ण असते आणि त्या अनुषंगाने ही धाव इथे जोडली गेली आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 42 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. शेवटचा बॉल अजून शिल्लक आणि या चेंडूवरती मोठा फटका तर एक फाटिंग टोटल आकड्यावरती जरूर आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि तो मोठा फटका रितेश तिस्करच्या बॅटमधून आपल्याला इथे पाहायला मिळणार का? क्षमता ठेवतोय मोठा फटका खेळण्याची. हो, चांगला फटका अगदी स्टॅकमध्ये डोक्यापर्यंत चेंडू वेगाने चाललाय. हा क्लास रितेशचा आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा चौकार जरूर एक वेगळी ऊर्जा निर्माण करेल टीम जानू स्पोर्ट इताडे हे संघाच्या स्क्वॉड मध्ये. चौकार शेवटच्या चेंडूवरती आला. 46 धाबा जोडल्या गेल्या आणि लक्ष असेल आता इथून 47 धाबांचं टीम जय योगेश 11 आमनेबल संघासमोर. पण त्वरित नाणेफेकीसाठी या. आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत.
लक्ष 47 धावांचं आहे आणि सलामीच जोडी प्रशांत चोरगे आणि अरविंद केने उर्फ कुमार लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आणि षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अक्षय सुरेकर. लक्ष मोठंही नाही छोटंही नाही परंतु फायटिंग करण्यासाठी चांगला टोटल मात्र या ठिकाणी इताडे संघाने उभारलाय. परंतु त्या धावाचं संरक्षण मात्र इथे आता कशा रीतीने केलं जाणार. हे दोन पॉवर प्लेचे षटकं फार निर्णायक राहतील दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. जर पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी झाली तर मात्र या सामन्यावरती कुणीतरी पकड निर्माण करू शकतील योगेश लेवड आमने बस संघाचे खेळाडू. परंतु जर पॉवर प्लेमध्ये जर विकेट्स इथे मात्र प्राप्त केल्या तर मात्र कुठेतरी या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र फलंदाजी करणारा संघ थोडंसं अडचणीमध्ये येऊ शकतोय. राऊंड द विकेटला सुरुवात करतो अक्षय. पहिला चेंडू मिडॉलला बीट करण्याचा प्रयत्न जरूर होता. मिस्टेक गेली नवनाथ भोईर यांच्याकडून. एक धाव कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न प्रशांत करतोय परंतु कुमारनं त्याला मात्र थांबवलं. कारण त्याला माहिती आहे की एके धाबीसाठी जर आपण एवढी मोठी विकेट जर गमावली तर मात्र त्याचा कुठेतरी आपल्या संघाला नुकसान होऊ शकतं. आणि त्या अनुषंगानं सिंगलवरती मात्र ते समाधानी राहिले. कारण सध्याच्या जीवनामध्ये समाधानी तुम्ही असाल तर जीवन सुखरूप आहेत. जशी आमची श्यामशेठ दलवी जीवनामध्ये समाधानी आहेत. जास्त भागदौड नाही आहे पण तो कार्यक्रम परफेक्ट ते करत असतात. सिंगलनं स्वतःचं खातं उघडलं प्रशांत चोरगेनं. ओहो खोदून काढण्याचा प्रयत्न अगदी फुलर लेंथ होता. पाहू शकेल अगदी मिड ऑफचा क्षेत्राच्या चेंडूवरती झेपावलं ऋतिक. सिंगल धावती ते मात्र पूर्ण केले गेले. म्हणजे दोघांनी एक धावेने आपल्या डावाला सुरुवात केली. 2 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही संघ जर आपण जर पाहिले तर एका ताकदीचे आहेत बॅलन्स संघ आहेत एका कॅलिबरीचे आहेत आणि अशाच प्रकारचे या सामने प्रेक्षकांना नेहमीच पाहायला आवडत असतात. त्यापैकी हा सामना असू शकेल. पहिले 2 चेंडूवरती कुठेतरी कंट्रोलला फुल गोलंदाजी अक्षयकडून आपण पाहिली. परंतु तर खराब चेंडू फुल टॉस वरती विकेट तिथे फेकून दिली. प्रशांत बाकपडला शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र बीट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे होते हर्षद वेलेकर आणि त्याने मात्र कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी प्रशांत चोरगेचा खेळ. नान खुला आहे बैलगाडा प्रेमी आणि इथे मात्र नान खुला होता प्रशांतसाठी. क्षेत्र सुद्धा खुला होता परंतु कुणीतरी फ्लॅट केल्याचा प्रयत्न केला. पहा फक्त दिशा दाखवली कुठल्या प्रमाणे ताकदीचा मात्र त्या ठिकाणी वापर केला नाहीये. आणि त्यानंतर हा सोपा झेल हर्षदनं मात्र त्या ठिकाणी फिनिश केला. फक्त एका धाब्याचं योगदान दिलं प्रशांतनं. आणि त्यानंतर पाहू शकेल नवी फलंदाज राकेश पाटील 3रा क्रमांकावरती आलाय आपल्या संघाला सावरण्यासाठी. 1 डाऊनला आलाय. 3रा क्रमांक हा फार महत्त्वपूर्ण असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू पाहिला तर एक्झॅक्टली विकेट किपरच्या हातामध्ये चालल्या. निर्धावानं चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळाली. हा अनुभवी गोलंदाज आहे अक्षयचा विचार केला तर. अगदी शांत माइंड अगदी नेहमीच युक्तीचा तो वापर करत असतो. फलंदाजाचे हावभाव तो मात्र प्रथमतः ओळखत असतो आणि त्या अनुषंगानं तर चेंडू तो रिलीज करत असतो. असा चतुर गोलंदाज अक्षय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहतोय. हो मागची आतली कडा चेंडू पुन्हा विकेट किपरकडे चाललाय. पुन्हा डॉट बॉल. म्हणजे पॉवर प्लेचा खेळ आपण जर पाहिला पहिल्या षटकाचा तर मात्र कुठेतरी जानूच पण इताडे सगळ्या बाजूने मात्र जात असताना. आणि विनंती असेल की आई गावदेवी नानकर संघाला की आपण नाणेफेकीसाठी अंकित. चला आपण ओव्हर ब्रेकमध्ये आपण टॉस करू. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे मात्र पोहोचलेले आहेत कारण आज आपल्याकडे वेळ नाही आहे. त्यामुळे सर्व संघांना विनंती करतो की या वेळेचं भान राखायचं आहे. अक्षय पुन्हा ऑनसरला पिक केलाय. खाली क्षेत्र आहे. स्क्वेअरला कुठला फिल्डर नाहीये. जोपर्यंत जितू बोईर पोहोचेल तोपर्यंत चेंडूनं ओलांडली. स्वर्गीय सुरेश शंकर दलवी प्रेक्षक स्टँडच्या समोर जाऊन चेंडू धडकलाय. 4 धावांसाठी चौकार
आणि अशा ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. लक्ष आहे 41 धाबांचं आणि पाहू 47चं आणि आता येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 41 धाबांची आवश्यकता असेल टीम योगेश 11 आमने बसंगाला. टॉस करतोय आणि टॉस फिनिश करतील आमचे सहकारी समालोचक भागेश म्हात्रे. मी श्याम शेठलाच विनंती करतो की तुमच्या शुभ हातून आपण या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. त्यांच्या समवेत अनेक सारे पाहुणे आहेत. त्यांच्या मैत्रीला सोबत देऊन प्रभाकरजी पाटील साहेब, अरुणजी केने साहेब या दोन्ही मान्यवरांना श्यामशेठ दळवी यांच्या समोर येण्याची मी विनंती करतोय की मंचावरती बसणारे हे सगळे जे पाहुणे आहेत ते पाहुणे या टॉस बॉक्समध्ये तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीने आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. या तिन्ही मान्यवर श्यामशेठ विनंती करतोय की तुमचे जे गणेशजी दळवी हेही आपल्या सोबत आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीने आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. दादांचे दोन्ही काळीज चिमण्या आणि लक्ष असे कॉल आहेत. खरं तर असे दोन्ही बाजू आहेत या कॉईनचे. सो आपण कॉईन स्पिन करून एका बाजूला चिमण्या, दुसऱ्या बाजूला लक्ष फॅन क्लब. जय हनुमान चौदरपाड आणि त्यांच्या विरोधात गावदेवी नानकर आणि ती मॅच असेल 4 ओव्हरची. तो सामना 4 ओव्हरचा असेल. सो आपण करूयात कॉइन स्पिन. लक्ष फॅन क्लब आणि मागणी तसा पुरवठा. सो गावदेवी नानकर या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती करूयात की शीतपेय देऊन तुम्ही मंचाची शोभा वाढवा. सो गावदेवी नानकर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. फक्त डिसिजन सांगा. डिसिजन आम्ही पेंडिंग ठेवू. आम्ही 2 मिनिटांमध्ये कळवतो लगेच. जास्त पेंडिंग ठेवू नका, लगेचच पोहोचवा. तर टॉस जिंकला गावदेवी नानकरच्या कॅप्टनने. डिसिजन पेंडिंग. जाऊया ऑन गोइंग मॅचकडे. इट्स ओ टू कॉबॉक्स. धन्यवाद भागेश. पाहू शकाल या ठिकाणी चांगल्या प्रमाणात धाबा जोडल्या जात आहेत. पुन्हा मात्र कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न, पुन्हा दुहेरीचा प्रयत्न असावा, कारण पहिल्या 2 चेंडूवरती सलग दुसऱ्यांदा 2 धाबा कंप्लीट केल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा मात्र 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आज नाणेपैकी अंकित दलवीने जिंकली. थम्सअप सुद्धा त्याला मिळाला. चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे. आज कुछ तुफानी करते. संघाची धावसंख्या पाहू शकाल या ठिकाणी पुढे जात असताना 12 धाबा फलक्यावरती पाहायला मिळतात. म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेनं जर आपण दुसऱ्या षटकाचा खेळ पाहिला तर कुठेतरी योगेश 11 आमने बस संघासाठी चांगल्या प्रमाणात धावा येत आहेत, कारण कुमार चांगले बॅटिंग करतो सध्याच्या घडीला. आमच्यापासून श्यामशेठ दलवी आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार रजा घेत असताना जरूर आपण इथे आले. या स्पर्धेचा आनंद आपण द्विगुणित केला, त्याबद्दल तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. डॉट बॉलची मात्र आपण सांगता पाहिली कुठल्या प्रमाणात कुमारनं फटका मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला नाहीये. पुन्हा 30 लेत होती, परंतु इथे खेचून मारलाय. लॉंग ऑनकडे चेंडू सरळ वेगाने चालला. रितेशकडून थोडीशी मिस्टेक. दुहेरीचा प्रयत्न. फेकी चांगल्या दिशेने पाहायला मिळाली. एक्स्ट्रा उद्ध्वस्त केलेल्या आहेत, परंतु ऑफिशियल पंचाने आता टीव्ही पंचाची मदत घेतलेली आहे की बॅटरनं जे बॅट आहे ते ग्राउंडेड केले आहे की नाही, की त्या अगोदर विकेट किपरनं मात्र त्या ठिकाणी एक्स्ट्रा उद्ध्वस्त केलेले आहेत. हे आता पाहावं लागेल. आणि पंचाचा 1 शॉटचा सुद्धा इशारा आहे. सर पहिल्या धावेसाठी की दुसऱ्या धावेसाठी? पहिल्या धावेसाठी. प्रथमतः आपण या ठिकाणी रनआउट पाहूया. चला, फलंदाज रनआउट तर नाहीये, परंतु एकच धाव असेल याची आपण नोंद घ्या. 1 शॉट. आणि शुभ आगमन होत असताना सोन्या बैलाचे मालक मनोज शेठ घोडे यांचं सुद्धा शुभ आगमन होतं. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. सिंगल धाव इथे मात्र आपण ऍड करूया आणि सिंगलच्या वतीने 13 धावा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच, नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहत आहोत. ज्याप्रमाणे धाबांचा पाठलाग सुरू आहे त्याप्रमाणे धाबा येत आहेत आणि कुठेतरी गोलंदाज सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्याला सर्व पॉझिटिव्ह पाहायला मिळत आहेत. सरळ लॉफ केला अगदी गोलंदाजी डोक्यावरून, परंतु जितू वेगाने आलाय. काय क्षेत्रक्षण पाहतोय, काय फिल्डिंग पाहतोय. फिल्डिंगचा दर्जा आहे, उच्च लेवलचा दर्जा आपण पाहतोय. आणि जर तुम्हाला इथे 70 धाबांचा जर संरक्षण करायचं असेल तर मात्र अशा प्रमाणात तुम्हाला फिल्डिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. आणि सध्या तो कार्य जानसफोड येताना सगळ्या वतीने आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ इथे मात्र आपण पाहू शकाल संपन्न झालेला आहे. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 1 गडी बाद 14 धाबा फलक्यावरती पाहायला मिळतात. काही कमेंट्स वगैरे येत आहेत, पाहू शकाल. ओम दलवी यांच्या माध्यमातून ऑल दी बेस्ट योगेश 11 आमने बस संघासाठी ही कॉम्प्लिमेंट्स आलेले आहे. जरूर ओम, तुझं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि बापगावचे ज्येष्ठ समाजसेवक गुरुनाथजी
मेहेर यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन सर आपण नवा आपलं सहर्ष स्वागत. 18 चेंडू शिल्लक आणि आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही जर इथे विचार केला तर 33 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये आता पाहिलं तर आस्किंग रन रेट जर विचार केला तर मात्र 11ची धावगती मात्र इथे राखावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर योगेश इलेव्हन आमने बसंगाला, परंतु दैवत वेलीकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय की दैवत आता मात्र इथे किती धावा खर्च करणार की दैवतच्या विरोधात आता मात्र फलंदाज कुमार आणि राकेश मात्र आक्रमणाला सुरुवात करणार का. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर अजूनही मात्र खूप खोलवर बॅटिंग ऑर्डर आहे. दरम्यान पाहू शकाल मेहेर इलेव्हन बापगाव संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय बालरामजी मेहेर यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये सहर्ष स्वागत. आणि आज दोन्ही बंधूंची जोडी आपण पाहत आहोत. बालरामजी मेहेर आणि गुरुनाथजी मेहेर आपलं सहर्ष स्वागत करतोय. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइड 10 केला चेंडू गॅप मधून चालला स्क्वेअर लेगच्या सीमेरेषेच्या पलीकडे. ज्या फटक्याची अत्यंत आवश्यकता होती आमने बस संघाला तो फटका आलाय कुमारच्या बॅटमधून. चौकार. लक्ष बैल तर आला नाही या स्पर्धेमध्ये, परंतु कुमारच्या बॅटमधून आमनेकरांसाठी हा चौकार आलाय आणि हा चौकार मात्र कुठेतरी एक कॉन्फिडन्स वाढवेल बॅटरचा. चला चेंडू हरवला असेल तर आपण नवीन चेंडू देऊया. चला मॅचभर आलेला आहे. 18 मध्ये 33ची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती दैवतचं स्वागत चौकाराने केलं कारण खराब लेत होते आणि भरपूर प्रेक्षक आता मात्र पावसाळी ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉयमेंट करतात. आणि आतापर्यंत आपण जर आजच्या दिवसाचा खेळ पाहिला तर तब्बल 12,000 पर्यंत प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिलेली आहे. म्हणजे किती स्पर्धा मात्र ही चर्चित आहे, बहुचर्चित राहिलेली स्पर्धा आपण पाहतो. जय झोटिंग देवरून चषक 2026 क्रेझी कियारे असंच म्हणावं लागेल. दव्यात पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. पुन्हा फुल टॉस. इथे टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु चेंडू सेफ लँडिंग होणार. दुहेरीचा प्रयत्न जरूर इथे केला जाणार. 87 चेंडूचा पाठलाग करतायत तोपर्यंत पाहू शकाल 2 धाबा कंप्लीट आणि फेकी पहा संत गतीने आली आणि तत्पुरती फलंदाजाने 3 धाबा पूर्ण केल्या गेला. क्रिकेटच्या खेळामध्ये पहा तुम्हाला प्रत्येक क्षणाला मात्र अलर्ट राहणं गरजेचे आहेत. आणि इथे मात्र पाहू शकाल धाबा इथे बहाल केल्या जात आहेत. या चुका तुम्हाला इथून टाळाव्या लागतील. हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल, या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र इथे तुम्हाला या चुका टाळाव्या लागतील. कारण छोट्या छोट्या चुका मात्र कधी कधी संघाला महागात पडतात. कारण हे दैवतला त्याची पूर्णपणे जाणीव आहे. कारण त्याने सुद्धा अनेक ऊन पावसाले या क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलेले आहेत आणि आज त्याला सहकार्याने मात्र साथ द्यावी लागेल. कारण ज्यावेळी आपण एकोपाने खेळतो, सांघिक खेळ ज्यावेळी चांगला होतो त्यावेळी तुम्ही एखाद्या संघाला एखाद्या स्पर्धेमध्ये पराभूत करू शकता. परंतु तो खेळ आज इथे जाणूसपुढे ताडेबंद संघाला आज करावा लागेल. फिल्डिंगमध्ये बदलाव जरूर पाहतोय कारण लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन आहे खेळपट्टीवरती आणि त्याच्या अनुषंगानं पाहू शकाल समालोचक पॅनलसाठी सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. मिस्टर हो चांगले कॉम्प्लिमेंट्स आहेत. डायमंड व्हॉइस ऑफ भिवंडी क्या बात आहे. आपले सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आय थिंक सुरेन शेठ दलवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. धन्यवाद सुरेनजी दलवी, आपले सुद्धा मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. पुन्हा फुल टॉस चेंडू हवेत फायलेचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली चाललाय. ओहो पुन्हा मात्र तिथे थोडीशी मिस्टेक घडली गेली. अक्षयने मात्र जरूर कॉल केला घ्या झेल माझा आहे. तर विशाल फटुले चेंडूकडे आले, तो सुद्धा मात्र त्या ठिकाणी थोडंसं पाठीमागे राहिला आणि दोघांच्या मध्ये चेंडू लँडिंग झालाय. म्हणजे आपण म्हणू शकतो की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ फलंदाजाने तब्बल 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या आणि 2 धाब्याच्या अनुषंगाने 23चा आकडा धाव फलक्यावरती पाहायला मिळतोय. सामना क्लोज चाललाय आणि जोपर्यंत ही जोडी खेळपट्टीवरती राहणार तोपर्यंत योगेश इलेव्हन आमने संघाच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या जाणार. हो लाईन पाहावी लागेल, चुकीचे आहे. दोन्ही हात पंचाचे समांतर पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथून आपण म्हणू शकतो की दैवतवरती सुद्धा मात्र थोडासा प्रेशर वाढलाय. चला आता मात्र या ठिकाणी
अंपायर्स कॉल असेल तर आपण या ठिकाणी रिव्ह्यू डीआरची मागणी करू शकता. अदरवाईज कुठल्या संघाला कुठल्याही निर्णयावरती डीआरएस नाही, ओनली बिमरसाठी आहे पर इनिंगसाठी. परंतु पंचांना जर वाटलं कुशल मोमेंट आहे तर पंच डीआरएसची मागणी घेऊ शकतात, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. स्वेअर चेंडू अतिरिक्त धाव या ठिकाणी आपण पाहिली वाईटच्या स्वरूपात. आणि तंत्र बॅटच्या आतली काढा, चांगला चेंडू वेगाने हाताळला, पडल्यानंतर थोडंसं खाली सुद्धा राहिला आणि डॉट न मात्र आपण इथे सांगता पाहत आहोत. नाटकर संघ आपण निर्णय पोचवा, आपण टॉस जिंकलाय. आई गावदुबी नाटकर संघ आपण डिसिजन पोचवायचा आहे. आणि खेळाडू कक्षामध्ये पहा, जास्त आपण प्रेक्षक तिथे थांबणार नाही याची आपण नोंद घ्या. ओ अजून एक चांगला चेंडू होता, परंतु लाईन चुकीची, लेग स्टंपचा चेंडू बाहेरून चाललाय. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा स्क्वेअर चेंडू. फक्त तुमचा मॅनेजर तेव्हा कोच तिथे बसेल, अदरवाईज कुठला प्रेक्षक तिथे बसणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण पहा मित्रांनो, सौदी अरबीमध्ये सुद्धा एवढे कडक नियम नाहीत, तेवढे कडक नियम या स्पर्धेमध्ये आहेत आणि त्यांचं तुम्हाला या ठिकाणी पालन करावं लागेल. अतिरिक्त धाबा इथे मात्र गोलंदाजाला मात्र धरून या ठिकाणी प्रेशर वाढवणारी गोलंदाजी आपण म्हणू शकतो. या ओके चून मारला, फटका चांगला आहे, परंतु मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धाव तिथे पूर्ण केली गेली आणि तद दुहेरीचा प्रयत्न, त्याची सप्लाई आणि हरणाचा वेग सध्या आपण पाहतो. या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप पाहतो, कारण पहिला विकेट जर पाहिलं तर प्रशांत सोरगे एका धावीवरती बाद झाला होता आणि तदनंतर अरविंद केने आणि राकेश पाटील आपल्या संघाला सावरलं. आणि सावरत असताना आतापर्यंत आपली जी गाडी आहे ते 27 आकड्यापर्यंत घेऊन गेले. पण इथून आपण इथे विचार करू शकतो की आता विजयासाठी जो समीकरण आहे, 13 चेंडू शिल्लक आणि 13 चेंडूमध्ये 20 धाब्यांची गरज. पुन्हा चेंडू पाहू शकेल लागते, कार्पेटे 6 चालल्या, पुन्हा ऑन चालल्या, पुन्हा जितू वेगाने आलाय, पुन्हा मिस्टेक घडली. आज असं वाटे काहीतरी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये मात्र भरपूर चुका पाहायला मिळत आहेत. जानूसपुरी ताडे हे संघाच्या माध्यमातून आई गावदेवी नानकर संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पण तुम्हाला पहिल्या इनिंगमध्ये जय हनुमान चौधरपाडा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल आणि तो सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. ड्रिंक्स ब्रेक आहे, तर आपण जाऊयात थोडंसं एक डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा आपण परतूया चालू मॅचकडे. ओ टी यू मॅडी. चांगला संगीत आपण सादर केलाय. समीकरण आपण लक्ष देऊया. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. टीम योगेश शिलबड आमने ब संघाला मी अंकित दलवी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 18 धाब्यांची गरज असताना पहिला चेंडू चांगल्या प्रमाणे खेचला अरविंद आणि चेंडू चाला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार.
आणि चांगला स्ट्रोक पाहिला आपण अरविंदच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर आता मात्र पाहू शकेल ऑन साईडला फिल्डिंगची संख्या थोडीशी वाढली गेली कारण पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी चौकार त्यावेळी ऑन साईडला फक्त 3 फिल्डर होते डीपमध्ये आणि आता मात्र 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. म्हणजे प्रोटेक्शन मात्र ऑन साईडला वाढवला गेला आहे. याचं कारण बॅटर लेफ्टी आहे आणि ऑन साईडला मात्र अरविंद चांगला स्ट्रॉंग आहे. त्या उद्दिष्टानं फिल्डिंगमध्ये बदलाव. बॅटची टॉप एज स्वतः विकेट किपर रितेश आय थिंक साहिल पोहोचला आणि कुठल्या प्रमाणे तिथे चूक केली नाहीये. विकेटचं पतन आणि फलंदाज अरविंद बादून माघारी परतोय. दुसरा धक्का लागत असताना टीम योगेश 11 आमने ब संघाला. चषकाचा आहे उत्सव लय मोठा, जय झोटिंग चषकाचा आहे आयोजन लय भारी, जय झोटिंग संघाचा. अंकितजी दलवी जे नानकर जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत ज्यांनी आम्हाला प्रत्येक सामनावीरासाठी रिवो एनर्जी ड्रिंक स्पॉन्सरशिप केलेली आहे, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपलं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. चौकारानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज हर्षल वेलेकर जबरदस्त मात्र चेंडूची हाताळणी आपण पाहिली. थोडंसं दूरवरून किल्ला कुमारनं तो स्ट्रोक आणि त्याच्यामुळे पाहिले की टॉपेज लागलं आणि साहिल तिसकडं मात्र इष्टांच्या पाठीमागे कुठल्या प्रकारची चुकी केली नाही आहे. जरूर कठीण झेल होता परंतु स्वतःसाठी त्याने सोपं बनवलं. हा दर्जा त्याचा मात्र फिल्डिंगच्या डिपार्टमेंटमध्ये आपण पाहिलं आणि त्या समीकरणामध्ये पाहू शकाल 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धाब्यांची गरज. न्यू बॅटर देवेन आलाय. अजूनही पाहिलं तर भाभिष्टा थांबवलाय. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर निघाली. ओहो चांगला चेंडू. तर अशा प्रमाणे जर अजून एखाद दुसरा डॉट चेंडू जर निघाला तर मात्र मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये अजूनही चांगल्या रंगतदार मूडमध्ये जाऊ शकतो आणि तो प्रयत्न इथून हर्षित करतोय कारण त्याच्याकडे तो अनुभव आहे. अनुभव मी ज्याकडे म्हटलं तर कमी आहे परंतु टॅलेंट फार आहे याच्याकडे गोलंदाजाकडे. मागील 2-3 वर्ष आपण जर पाहिलं तर चांगली कामगिरी आपल्या संघासाठी तो करत आलेला आहे आणि आज त्याला पुन्हा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यामध्ये सिद्ध करावा लागेल. प्रयत्न करतोय. हो पुन्हा इथे चांगला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. अगदी फाईन केल्याचा प्रयत्न होता देवेंचा परंतु चेंडू गेला अगदी गल्लीमध्ये. लेग बायच्या स्वरूपात तिथे एक धाव इथे मात्र जोडली जाईल. म्हणजे इथून आता धाबा कशा रीती ते महत्वाचं नाहीये. धाबा येणं आता गरजेचं झालेलं आहे टीम आमनेकरांसाठी आणि त्या धाबा लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र आपण जोडली. एक सामना क्लोज झालाय. सामना क्लोज झालाय. कोण जिंकेल याचे मात्र आपण या ठिकाणी प्रचिती देऊ शकत नाहीये कारण 8 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे आणि विजयासाठी इथून 13 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा सध्या आपण पाहतोय. ओ लावून द कार्पेट चेंडू पुन्हा मिड विकेट चाललाय. चांगलं शत्रशन रितेशच्या माध्यमातून एकाच अँगलला चेंडू त्याने फील केला आणि त्याच अँगलनं फेक केले परंतु दुहेरी धाव चित्त्याच्या सप्लाईनं आणि हरणाच्या वेगानं रॉकीने मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली. हा फायटर खेळाडू आहे. हार मानणारा खेळाडू नाहीये आणि पावशील अंकित दलवी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. मी आयोजकांना विनंती करतो की आपण लगेचच त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न करा. चांगलं योगदान या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आम्हाला लाभलेलं आहे. प्रत्येक सामनावीरासाठी आपण एनर्जी ड्रिंक त्यांच्याकडून देत आहोत. कडक शॉट प्लिक केलाय. मनगडी फटक्याचा वापर आणि चेंडू करता हवाय सपार. स्क्वेअर लेगच्या पलीकडे जाणारा हा दर्जेदार चौकार. किणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अंकित दलवी यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. मी कॅमेरामॅनला राजला विनंती करतो की आपण स्टेज कव्हर करा. जरूर पाहू शकाल हा स्ट्रोक अतिशय सुंदर फटका रॅकेटच्या बॅटमधून पाहिला आणि तदनंतर आपण हा स्वागत सन्मान इथे संपन्न करतोय. आमचे पुरस्कर्ते अंकित दलवी हे पेशन एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांचा सन्मान राकेश किणे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. असंच प्रेम अंकित तुमचं प्रत्येक वर्षी आमच्यावरती राहील याचा मी तुमच्याकडे अपेक्षा बाळगतो. 4 षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धाबा एक्झॅक्टली लागलेल्या आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूच्या खेळामध्ये आता विजयासाठी 7 धाब्यांची गरज. कोण कोणावरती करणार मात आणि आता मात्र 7 धाबा डिपेंड करण्यासाठी गोलंदाज जितू भोईर आता मात्र इथे सज्ज होतोय. इथून मात्र तुम्हाला मेहनत जी आहे ती मात्र दुगणी करावी लागेल. पण जवळपास आपण विचार करतो बॉल ट्रेन इक्वेशन आहे असंच म्हणावं लागेल. 7 धाबा 6 चेंडू
आणि 6 चेंडूमध्ये 7 धाबा इथे जोडायचे असतील तर मात्र कुठेतरी आता डोक्यावरती बर्फ ठेवून मात्र फलंदाजी करावं लागेल की आक्रमणाला मात्र इथून देवेन सुरुवात करेल की मोठ्या फटक्याने मात्र सामना तो फिनिश करेल. भरपूर प्रश्न आता निर्माण होत आहेत, परंतु जो जिंकेल तो पुढे जाणार, जो पराभूत होणार त्याचा मात्र प्रवास या स्पर्धेमध्ये इथेच थांबणार, कारण ही स्पर्धा ही नॉकआउट. जितू राऊंड द विकेट मारा करतोय. पहिल्या चेंडू फुल टॉस, फक्त दिशा दाखवली, हलक्या हाताने फटका केला आहे. चेंडू चला मिड विकेटला. शत्रशेखर हर्षल वेलेकर चेंडूवरती पोहोचले जरूर, पण तो दुहेरीचा प्रयत्न सक्सेसफुल राहिलाय. राकेश पाटील सोबतीला असल्यानंतर मग सिंगलला डबल, डबलला तिहेरी करण्यामध्ये सोपं जात असतो हे समीकरण. असा हा खेळाडू. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा जोडल्या गेल्या आणि त्या येणाऱ्या 5 मध्ये तर विजयासाठी फक्त 5 धाब्यांची गरज. जितूला मात्र चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल, परंतु देवेंचे काय फटकेबाजी आपण पाहत आहोत. फक्त तो गॅप शोधतो आणि दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथे सिंगल धाव. विशाल वेगाने चेंडूवरती पोहोचला. फेकी सुद्धा मात्र अधिक वेगाने इथे मात्र पाहिली आणि बारामजी मेहर यांचे 2 शूटर आता मात्र आपल्याकडे येत आहेत. सिंगलने जरी ते धावा जोडल्या गेल्या तरी सुद्धा मात्र ते आव्हानापर्यंत पोहोचू शकतात असं समीकरण सध्या आपल्याला धाफलक्यावरती पाहायला मिळत आहे. 4 मध्ये आता 4 धावांची आता इथे गरज आहे सामना जिंकण्यासाठी. केल्याशिवाय तो ऑफ साईडला परंतु चेंडू चाललाय ऑन साईडला मिड विकेटला. संत कधी पुन्हा पावशेल डीप जोपर्यंत क्षेत्रशे पोहोचतील तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र पाहू शकतो की लक्षाकडे आता मात्र इथून वाटचाल करत असताना टीम योगेश 11 आमने बसंगे, कारण 3 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे चेंडूची संख्या जास्त आहे आणि त्या 3 चेंडूमध्ये विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. पार्टनरशिप राहिली. अरविंदने सुद्धा चांगला खेळ साकारला. 20 धावांचं तरी योगदान दिलं, जरूर तो मात्र बाद झाला. त्याच्यानंतर देवेन आला. देवेने सुद्धा मात्र चांगले स्ट्रोक केले आणि राकेश पाटील पहा ज्याप्रमाणे मॅचची सिक्वेशन होती त्या अनुषंगाने तो खेळत राहिला. सिंगल डबलला तो प्राधान्य देत राहिला आणि आतापर्यंत 16 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. की विनिंग शॉट त्याच्या बॅटमधून निघणार का? क्लोज क्षेत्रक्षण मात्र जास्त पाहायला मिळत आहेत सिंगल वाचवण्यासाठी. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आलाय डॉट. सामना संपला नाहीये. चित्त तारक लढत, कारण जितू सांगतो की आम्ही अजून हार मानलेली नाहीये, कारण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी इथून 2 धाब्यांची गरज. आता मात्र सामना आमने विपक्ष इताडे नाहीये, तर आता मात्र राकेश पाटील विपक्ष जितू भोईर असा मात्र आपण सामना या ठिकाणी म्हणू शकाल. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. हो केलाय, फटका चांगला आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आणि या स्पर्धेच्या पलीकडे जात असताना टीम जानूस पुढे इताडे ए संघ हार्डलक इताडे अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन सुरेश दलवी, अभिनंदन सुनीलजी फुलोरे आणि अभिनंदन टीम योगेश 11 आमने बसंग. हा विजयाचा स्ट्रोक पहा, ऑफस्टिकच्या बाहेर निघाला, हुक केला, षटकार प्राप्त केला आणि सेलिब्रेशन पहा. हीच तर राकेशची झलक पाहण्यासाठी अनेक क्रीडा रसिक मैदानाकडे येत असतात आणि या स्पर्धेतील पहिला विजय संपादित केलाय योगेश 11 आमने बसंगाने. अभिनंदन विकी केने जे आमचे ठाणे ग्रामीण ग्रुपचे फास्टर मॅनेजर आहेत, त्याने सुद्धा मात्र सामना इथे एन्जॉयमेंट केला आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच.